नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत कोकणात बनवली जाणारी केळफुलाची भाजी। त्याआधी माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर मग पाहूया केळफुलाची भाजी कोकणात कशी बनवली जाते ते। सर्वात आधी आमच्या परसदारात केळीचे झाड आहे। माझी आई केळफूल म्हणजेच याला कोकणात केळीचा कोका असेही म्हणतात, तर तो कापत आहे। कापलेला केळीचा कोका व्हिडिओमध्ये माझी आई ज्या प्रकारे दाखवत आहे तसा तो सोलून त्यातली फुलं बाजूला काढायची आहेत। फळ म्हणून आपल्याला केळ्याचे बरेच प्रकार माहीत आहे, पण त्याचबरोबर त्याचे पान, खोड आणि केळफूल हे सुद्धा खूप आरोग्यदायी आहे। केळफुलाची भाजी खाण्याचे खूप फायदे असतात। केळफूल हे वातनाशक असते। सोलून झाल्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फुलामधील या दोन गोष्टी काढून टाकायच्या आहेत। कडक असा दांडा आणि त्याच्या खालच्या बाजूला पारदर्शक पापुद्रा आहे, तोही काढून टाकायचा आहे, कारण दोन्ही भाग हे कडू असतात आणि ते शिजत पण नाहीत। केळफूल साफ करताना एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागते। साफ करून झाल्यानंतर केळफूल कापून घ्यायचे आहे। त्याआधी हाताला थोडे तेल लावून घ्यावे, म्हणजे हात चिकट होणार नाहीत। केळफूल कापून झाल्यानंतर त्यासोबत जो कोवळा भाग आहे तो सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। आता आपण गॅस चालू करून एका पातेल्यात पाणी घेऊ। पाणी घेऊन त्यात कापलेला केळफूल आणि कोवळा भाग टाकायचा आहे। एक उकळी आली की गॅस बंद करून तो थंड होईपर्यंत थांबायचे। थंड झाले की मग ते या पद्धतीने पाणी काढून फक्त चिरलेली भाजी आपल्याला वेगळी करायची आहे। आता भाजी बनवण्यासाठी आम्ही इथे एक कापलेला मोठा कांदा, 3-4 कापलेल्या लाल मिरच्या, तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा घेतल्या तरी चालेल, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या सोललेल्या, ज्या नंतर आम्ही ठेचून घेतल्या आहेत। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेऊन तेल गरम झाले की त्यात ठेचलेली लसूण आणि कढीपत्ता, मिरची टाकून फोडणी देऊया। नंतर कापलेला कांदा टाकून तो गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। कांदा गुलाबी झाला की 1/2 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून मीठ टाका आणि कापलेली भाजी त्यामध्ये आपण टाकून मिक्स करून घ्यायची आहे। छान मिक्स झाल्यानंतर 1/2 टीस्पून गरम मसाला आणि 1/2 टीस्पून लाल तिखट टाकायचे आहे। आता चांगले एकजीव करूया। छान मिक्स झाल्यावरती शेवटी त्यात खवलेले ओले खोबरे टाका आणि कापलेली कोथिंबीर टाका आणि गार्निश करा। कोकणात ओले खोबरे वापरतातच, छान टेस्ट येते भाजीला। झाली आपली स्वादिष्ट, तब्येतीला गुणकारी केळफुलाची भाजी। मग कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। घरी नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।